2020 क्रिकेटमधील भारताच्या खराब खेळीमुळे आता एक नवीन टीम तयार केली जाते आणि याच टीमची माहिती घेत आहेत पत्रकार या टीमच्या अध्यक्षांकडून. बघूयात काय येते धमाल. येते आजची आपली पुढची जोडी आनंद आणि क्षिते. 2020 वर्ल्ड कप टीमची भरती झाली सुरू. प्रॅक्टिस आम्ही करू. हॅलो ऐकू येतंय. ओके. नमस्कार, आपण आहोत फुबाई फुच्या स्टेडियमवर आणि 2020 वर्ल्ड कप मध्ये इंडियन टीमनी माती खाल्ल्यामुळे एक नवीन टीम आलेली आहे आणि या नवीन टीमचे नवीन अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय सर की तुम्ही एक मिनिट. युवराज बाहेर हो पहिला. वजन वाढलंय तुझं, नुसत्या पार्ट्या करायला हव्यात. नवीन टीम मध्ये अजिबात जागा नाही तुला. बाहेर हो तू पहिल्यांदा. पाणी ठेवणार नाही तुला. सर आय एम सॉरी कॅमेरा. ओके. तर आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय की आपल्या नवीन टीमचा कॅप्टन कोण आहे. बरोबर. नाही, कॅप्टन कोण आहे. अगदी बरोबर. नाही सर, तुमच्या लक्षात येत नाहीये. आम्हाला उत्सुकता आहे जाणून घेण्याची की नवीन टीमचा नवीन कॅप्टन कोण आहे. तेच सांगितलं मी. कॅप्टन कोण आहे. मला माहित नाही. तो वाईस कॅप्टन आहे. कोण. तो कॅप्टन आहे. काय. तो विकेट किपर आहे. कोण विकेट किपर आहे. नाही, कोण कॅप्टन आहे. काय विकेट किपर आहे. मला माहित नाही काय आहे तो. तो वाईस कॅप्टन आहे. विकेट किपर काय आहे. अहो पण मी खरंच त्याला ओळखत नाही. मला कसं माहिती असेल की विकेट किपर काय आहे. आता बरोबर बोललात. करेक्ट. काय बरोबर. किपर काय आहे. मला सांगा की आपल्या टीमचा ओपनिंग बॅट्समॅन कोण आहे. सांगितलेलं मी. कोण कॅप्टन आहे. कॅप्टन कुठून आला मधनं. मी ओपनिंग बॅट्समॅन बद्दल विचारते. आईच्या गावात. हो म्हणजे घोळ आहे. अजून ठरलेला नाहीये. एनिवे मंडळी आपल्या एकदम न्यूज करू नका. ओपनिंग बॅट्समन आईच्या गावात आहे. आईच्या गावात आहे तर त्याला म्हणून तिथे खेळ ना. इथे नॅशनल लेवलवर काय करतोय तो. आईच्या गावात खेळायला लागला की पुढच्या बॅट्समनला 2-2 दिवस वाट पाहायला लागते. असं ओपनिंग बॅट्समन आहे आईच्या गावात. आईच्या गावात. अरे बरोबर आहे. हो, अशा पिठामधनं आळ्या निवडाव्यात ना, तशी माझी नवीन टीम मी अशी निवडून काढलेली आहे. वंडरफुल. नाही, तो 12वा खेळाडू आहे. कोण कॅप्टन आहे. वंडरफुल 12वा खेळाडू आहे. वंडरफुल आहे तरी 12वा खेळाडू आहे म्हणजे आश्चर्यच आहे. नाही, आश्चर्य आपल्या टीम मध्ये नाहीये. सर मला वाटतं की तुम्हाला कळत नाहीये मी तुमच्याशी काय बोलते. कारण मी काही विचारलं की तुम्ही मला माहित नाही असं म्हणताय. हो, कारण तो वाईस कॅप्टन आहे. कोण. तो कॅप्टन आहे. म्हणजे असं काय करताय. आश्चर्य समोरच्या टीमचा कॅप्टन आहे. आपल्या टीमचा कॅप्टन हा समोरच्या टीमचा कॅप्टन आहे. काय आहे. आता काय विकेट किपर नाहीये का. आता विकेट किपर कुठनं आला हो मध्ये. असं काय करता. आपल्या टीमचा कॅप्टन. माझा ऐका सर प्लीज. मला जरा कन्फ्युजन होतंय. आपल्या टीमचा कॅप्टन हा समोरच्या टीमचा कॅप्टन आहे असं कसं शक्य आहे. हा, तो फास्ट बॉलर. वा. कोण कॅप्टन आहे. मला माहित नाही. अरे तो वाईस कॅप्टन आहे. काय. तो विकेट किपर आहे नाही का. अहो आश्चर्य आहे. तो समोरच्या टीमचा कॅप्टन आहे. अहो कसं शक्य आहे. तो फास्ट बॉलर आहे. सर मला असं वाटतं की तुम्ही मला मुद्दाम कन्फ्युज करताय. तुम्हाला जर आमच्या या शो मध्ये यायचं नव्हतं तर. कॅमेऱ्यासमोर तुम्ही मला ओरडू नका. चॅनलच्या लोकांना ना, आपण चॅनल मध्ये आहोत म्हणल्यावर कोणावरही वस्कन ओरडायचं हेच माहितीये. असं करू नका. कन्फ्युज होऊ नका. आता लाईव्ह शो सुद्धा काही माणसं बघतायत. त्यांना व्यवस्थित कळलेलं आहे मी टीम कशी बांधलेली आहे. आपण सरांना विचारू. स्वप्नील सर, तुम्हाला कळलंय कॅप्टन कोण आहे. कोण. बघ, त्याला कळलेलं आहे. डॉक्टर व्हाईस कॅप्टन. याला कळलेलं नाहीये. हा डॉक्टर आहे. एक मिनिट. तुम्हाला सांगा व्हाईस कॅप्टन. मला माहित नाही. बरोबर, सगळ्यांना कळलेलं. तुम्ही कशाला कन्फ्युज करताय मला. एक मिनिट. मला असं वाटतं की तुम्ही फार अद्वा बोलताय. हो, ते स्पिनर्स आहेत. म्हणजे अद्वा तद्वा नावाचा प्लेअर आपल्या टीम मध्ये आहे. एकटाच नाही. काय दोन्ही पठाण बंधूंना काढल्यामुळे अद्वा आणि तद्वा नावाचे दोन्ही भाऊ घेतलेले आहेत. एक लेग स्पिनर, एक ऑफ स्पिनर. म्हणजे इतका वेळ तुम्ही मला प्लेअरची नावं सांगताय. तुम्ही चॅनल मध्ये आहात ना. करेक्ट. उशिरा कळलंय तुम्हाला सगळं. कमाल आहे. ते माझं नाव आहे. धन्य आहे. ते सिलेक्टर्स आहेत. पुरे कराओ. बरं.
पुरेकर हे कोणाचंच नाव नाहीये. आता पुरे करा असं कधी कोणाचं नाव असतं का? काही बोलताय तुम्ही? ते माझ्या मुलाचं नाव आहे. 2020 वर्ल्ड कप टीमची भरती झाली सुरू. मॅच आम्ही खेळू, मॅच आम्ही खेळू. खरंच काय कोण आहे मला काही खरंच कळलं नाही. नाही ठीक आहे, ते डॉक्टर म्हणल्यावर होतं तसं. ते काय हो, काय काय गोष्टी नाहीत कळत काय करायचं त्याला. पण बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. आनंद आणि क्षिती, तुमचं सगळ्यात आधी मनपूर्वक अभिनंदन. कारण ऍज अन ऍक्टर मी विचार पण नाही करू शकत की हे पाठ करायला किती कठीण स्क्रिप्ट आहे. या ऍक्ट मध्ये तुम्ही पिन जरी इकडची तिकडे केलीत तरी ऍक्ट पडतो. आणि तुम्ही दोघांनी ते होऊ दिलं नाही. तुम्ही दोघांनी तो ऍक्ट खूप चांगला पेललात की आता आपण या स्टेजला आहोत कार्यक्रमाच्या जिकडे आम्ही आनंद आणि क्षितीला बघून झालंय. पण आता कॉम्पिटिशनचा दर्जा इतका वाढायला लागलाय की त्याच्यात आम्हाला आणखीन गमती जमती बघायला आवडतील. आणि त्या गमती जमती परफॉर्मन्स लेवलच्या मला मिसिंग वाटल्या. सो त्याच्याकडे एक लक्ष द्या. अदरवाईज आय थिंक इट वॉज अ गुड ऍक्ट. थँक्यू. निर्मितीताई, मला वाटतं सुरुवातीचं 1.5 मिनिट असं ब्लँक गेलं की आम्हाला कळलंच नाही काय काय चाललेलं आहे. आणि मग त्यानंतर तुमच्या स्किटनी पकड घेतली. त्यामुळे पहिलं जे राहून गेलं होतं त्याबद्दल थोडेसे मार्क्स कट होतील, बाकी काही नाही. चला तर मग आता बघूयात किती गुण मिळाले आहेत. निर्मितीताई 9 गुण. थँक्यू. मागच्या वेळी तुम्हाला होते 18 गुण आणि आता 9 म्हणजे 27. क्या बात आहे. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.